सर्वांना नमस्कार. तर आज होता दसरा आणि घटस्थापनेची सांगता पण होती. तर जेवणासाठी मी बनवलेलं होतं अगदी साधं सिंपल बटाट्याची भाजी, पुरी आणि घरीच मी खोबऱ्याची बर्फी बनवलेली होती एक नैवेद्यासाठी गोड म्हणून काहीतरी. कारण पूर्ण 10 दिवसांचे उपवास आणि जेवणाची वगैरे लगेचच काही अपेक्षाही नव्हती. बघता बघता 10 दिवस कधी होऊन गेले कळालं पण नाही. तर इथे शुभ्रा मला पुऱ्या लाटून देते आहे आणि त्या मी इथे तळून घेते आहे. तर देवीला नैवेद्य वगैरे दाखवला, देवीची पूजा आरती वगैरे घेतली आणि घट तर मी कालच हलवून दिलेला होता, आज फक्त त्याला उठवायचं होतं. तसं तर दसऱ्याच्या दिवशी शुभ्राच्या पप्पांना सुट्टी असते, पण आज त्यांना काम आलं तर त्यामुळे त्यांना पण तिकडे जायचं होतं. तर मग सर्व काही पटपटच मी आवरून घेतलं. तर ज्या टायमाला मी घट बसवलेला होता म्हणजे 11:30-12च्या दरम्यान मी घट बसवलेला होता, तर त्याच टायमिंगला मी आज घट पण उचलून घेतला. तर संध्याकाळची पूजा वगैरे सर्व काही बाकी आहे, अजून गाड्या वगैरे धुणं, हारमाळ करणं सर्व काही बाकी होतं. पहिल्यांदा मी देवीला नैवेद्य वगैरे दाखवला, आरती वगैरे घेतली आणि घट उचलून घेतला, कारण यांना जायचं होतं कामानिमित्त बाहेर. मग सर्व काही लवकरच आवरून घेतलं मी. तर आमच्या कुलस्वामिनीला अभिषेक वगैरे केलं आणि तिला तिच्या जागेवर पुन्हा व्यवस्थित ठेवून वगैरे दिलं. तसं तर प्रत्येक वर्षी मी पुरणाचाच नैवेद्य दाखवते, पण ह्या वर्षी सर्व सण सर्व काही एकदम पटपट आलेले आहेत. तर जवळजवळ दिवाळीसुद्धा आपली ह्याच महिन्यामध्ये आलेली आहे. तर हे बघा, मी देवीला बसवलेलं होतं म्हणजे आमच्या कुलस्वामिनीला मी ह्या पानावर ठेवलेलं होतं. तर ते पान शेवटपर्यंत पूर्ण हिरवंच्या हिरवं होतं आणि ते तांदूळ जे होते तांदळावर मी ठेवलेलं होतं, तर त्याला पण एक छान असा आकार आलेला होता. तर ते मला खूप छान वाटत होतं. तर तांब्यामधले पानं वगैरे हे स्वस्तिक सर्व काही जसंच्या तसंच होतं अगदी 10 दिवस. पण त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. माझा उपास होता तर उपास सोडायला मी घेतलं, सर्वांना वाढून वगैरे दिलं. तर हे बघा, इथे मी बटाट्याची भाजी बनवलेली होती, थोडा भात आणि ही खोबऱ्याची बर्फी, पुरी. तर असं साधं सिंपल जेवण केलेलं होतं आम्ही. तर संध्याकाळी म्हटलं बनवूया अजून काहीतरी वेगळं, पण आता सध्या तरी एवढंच साधं सिंपल बनवलेलं होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग, मला नक्की कमेंट करून कळवा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.